Hello everyone, Radhe Radhe. तर first of all, Happy New Year to my amazing family. May our bond grow even stronger in 26 and may we are create memories that last forever. So, जास्त इंग्लिश झाली मला माहिती आहे, पण ठीक आहे. आता आपण स्टार्ट करणार आहे नवीन. तसं न्यू इयरला सगळ्यांनी काहीतरी गोडधोड केलं असेल, तर तसं मी पण आज केलं आहे. तर आज मी बनवत होते श्रीकृष्णजींची सगळ्यात फेवरेट डिश विच इज कलाकंद. तर तुम्हाला माहिती असेल कलाकंद बनवण्यासाठी जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही. इट्स व्हेरी इझी आणि तुम्ही पण बनवू शकता. फक्त बनवण्याचा टाईम फ्रेम थोडासा जास्त असतो आणि क्वांटिटी इफ यू टेक कलाकंदसाठी ते तुम्हाला फक्त प्रॉपर घेतली पाहिजे. तर मी इथे पनीर घेतली होती आणि मी साखरेत म्हणजे साखरेतच बनतं ते, बट सगळ्यांची वेगवेगळी चॉईस असते. ज्यांना शुगर असतं ते शुगर फ्रीमध्ये वगैरे बनवू शकतात. त्यानंतर मी यामध्ये साखर आणि इलायची वाटून घेतली, कारण की इलायचीचा फ्लेवर ऑटोमॅटिक मिक्स होतो. आता इथे माझं चुकलं काय, जिथे की मी दूध जे होतं त्याची क्वांटिटी खूप कमी घेतली होती, त्यामुळे ते लवकर म्हणजे ते आटलं नाही. तर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल पनीर घेत असाल तर तुम्ही ॲटलिस्ट 1 लिटर दूध यूज करा, म्हणजे तुम्हाला ते बेस्ट होईल. तर इथे माझी चिमुताई खूप गोंडस आहे. तर काही नाही हो, मी आणि चिमुताई ही मस्ती करतच असतो. त्यानंतर मी जेवून घेतलं, कारण की दूध उकळत होतं, त्याला थोडंसं आटण्यासाठी टाईम लागत होता आणि मी आणि चिमुताई जेवून घेतलं. तसं मी दुधामध्ये जी साखर होती ती ऑलरेडी टाकून ठेवली, त्याच्यामुळे ते थोडं जास्त अजून गाढं होत होतं. त्यानंतर जसं दूध थोडंसं गाढं झालं तर मी त्यामध्ये पनीर टाकलं, पनीर खिसून वगैरे टाकलं आणि फ्रेश पनीर आणा, म्हणजे ते एक जास्त छान फ्लेवर बनतं. त्यानंतर तुम्ही पहा असं प्रॉपर त्याला शिजवून घ्यायचं. 3च इन्ग्रेडियंट्स यूज केलेत मी, त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं नाही. आणि हे तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हालाही खूप आवडेल. त्यानंतर असंच मी त्याला शिजवत वगैरे राहिले आणि त्यातनं पाणी, त्यानंतर भांडे पण होते, बट नंतर करू. मग एक डब्बा घेतला. आता हे प्रॉपर त्याचं सगळं दूध वगैरे हे झालं, वाफून गेलं आणि आटून गेलं, पण मात्र त्यामध्ये दूध कमी पडलं होतं, तर हे थोडंसं ड्राय झालं, पण ह्याची टेस्ट मात्र खूप छान होते. तर एका डब्यामध्ये मी सेट करून घेतलं, त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणून ठेवलं आणि त्यानंतर नवीन वर्षाचा हा पहिला गोड पदार्थ मी सर्वप्रथम आपल्या देवांना दिला. तर होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.